संतोष देशमुखांचे मारेकरी हे विष्णू साठेचे साथीदार आणि विष्णू साठे हा वाल्मिक कराडचा जवळचा माणूस, तर वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड। देशमुखांच्या मारेकऱ्यांचे आणि साठे कराडांचे फोटो, व्हिडिओ, सीसीटीव्ही आणि फोन कॉल्स यावरून सर्व लिंक जोडल्या गेल्या। या सर्व लिंक जोडल्या जात असताना वाल्मिक कराडच्या कारनाम्यांमुळे थेट धनंजय मुंडेंवर निशाणा साधला गेला। चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी मुंडेंचा राजीनामा मागितला गेला। पीक विमा घोटाळा, राखेचं कंत्राट, युरिया खरेदी आणि करुणा मुंडे प्रकरण यावरूनही धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत। हे सर्व सुरू असताना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकला जातोय। अंजली दमन यांनी तर थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिला। हे सर्व सुरू असताना आणि अधूनमधून मुंडेंचा राजीनामा येणार अशा चर्चा सुरू असतानाच एक मोठा डाव अजित पवार यांनी टाकलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक यादी प्रसारित करण्यात आली। एकूण 7 नेत्यांची नावं असलेल्या यादीत धनंजय मुंडेंचंही नाव आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रमुख 7 नेत्यांचा एक कोर ग्रुप तयार केला आहे। या यादीत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह छगन भुजबळ, दिलीपराव वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांचा समावेश आहे। सध्या संतोष देशमुख प्रकरण आणि गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील या यादीत समावेश आहे। तसेच नाराज असलेल्या छगन भुजबळांनाही मानाचं स्थान देण्यात आलंय। त्यामुळे पक्षातील 2 प्रमुख ओबीसी चेहरे संकटात असताना अजित पवार यांनी मोठा डाव टाकल्याची चर्चा आहे। शिवाय धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात असतानाच पक्षात प्रमोशन दिल्यामुळे दादांनी देखील गेम फिरवत हा राजीनामा घेतला जाणार नाही हा संदेशच दिल्याचं बोललं जात आहे। अजित पवार गटाने पक्षाची संघटन बांधणी, धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या योजना अंमलबजावणी यासाठी पक्षांतर्गत प्रमुख नेत्यांचा हा कोर ग्रुप तयार केला आहे। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह पक्ष संघटनेची बांधणी, त्यासाठीचे कार्यक्रम आणि पक्षासंदर्भातील महत्वाच्या धोरणांची आखणी व अंमलबजावणी करणे हा या कोर ग्रुपचा महत्वाचा उद्देश असेल असं सांगण्यात येतंय। तसेच आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांची रणनीती याच कोर ग्रुपच्या माध्यमातून आखली जाईल आणि याच सदस्यांवर जबाबदारी असेल असं देखील सांगितलं जात आहे। मात्र याच ग्रुपमध्ये धनंजय मुंडेंचा समावेश करणं, तेही राजीनाम्याची मागणी होत असताना, आरोप होत असताना आणि परळी किंवा बीडमध्ये जे काही गोष्टी समोर येत आहेत त्या सर्व गोष्टींची चर्चा होत असताना धनंजय मुंडेंना या कोर टीममध्ये घेणं एक प्रकारे अजितदादांचा संदेश आहे की आगामी काळात का होईना पण धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार नाही। आता यावर धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या अंजली दमनिया, सुरेश धस काय बोलतात, ते काय टिप्पणी करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच अजितदादांचा हा निर्णय याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणी